पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे। मात्र स्वतःला शेतकरी नेता म्हणवणाऱ्या शरद पवारांनी शेतकऱ्यांची खळी लुटण्याचे काम केले। आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून सहकारी साखर कारखाने मोडीत काढून त्यांना बक्षीस म्हणून कवडीमोल किमतीने दिले। शरद पवार हे लुटारूंचे प्रमुख असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला। दरम्यान शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत देशातील 4.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला। माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सांगलीमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी खोत म्हणाले, सांगलीत महाविकास आघाडीमध्येच बंडखोरी झाली आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणताच ताळमेळ नाही। याउलट महायुतीमध्ये शिवसेना, शिंदे गट, भाजप, रयत क्रांती सेना यासह अनेक छोटे मोठे घटक एकसंघपणाने काम करत आहेत। याचा फायदा आम्हाला होईल। सांगलीमध्ये भाजपचे उमेदवार संजय काकाच निवडून येतील। महायुतीला महाराष्ट्रात चांगले दिवस आहेत। जनता देखील माहितीच्या पाठीमागे आहे। मोदींच्या कामांवर जनतेला विश्वास असल्यामुळे या निवडणुकीत 43च्या पुढे महायुतीला जागा मिळतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलून दाखवला। शरद पवारांच्या कालखंडामध्ये या देशातल्या 4.5 लाख शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं आत्महत्या केलेल्या होत्या। शेतकऱ्यांना मुक्त करण्याचं काम कृषी विधेयक लागू करून नरेंद्र मोदींनी केलेलं होतं, परंतु शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ मिळाली नाही पाहिजे याच्या साठी पवार रस्त्यावर उतरलेले चित्र या देशानं आणि महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। जीवनावश्यक वस्तू कायदा मी पवार साहेबांना विचारतो, हा मोदींनी आणला नाही। जीवनावश्यक वस्तू कायदा हा शरद पवारांनी आणला आणि शेतीवरती शेतमालावरती खऱ्या अर्थानं बंधनं आणली। मी पवारांना विचारतो की 8.5% ऊसाच्या रिकव्हरीचा बेस MSPच्या ऐवजी FRP करून 10.25% FRPचा बेस हा शरद पवारांनी केला। साखर कारखानदारीचा मुख्य सरदार कोण असेल, त्या टोळीचा त्या प्रमुख कोण असेल तर शरद पवार हे नाव घ्यावं लागेल। मी पवारांना सांगतो, तुमच्या चेल्यांचे बच्च्यांचे साखर कारखाने आहेत, त्याला तुम्ही संरक्षण दिलं, ते कारखाने तुम्ही मोडीत काढले, त्यांना तुरुंगात टाकायच्या ऐवजी सहकारी मधले कारखाने त्यांना बक्षीस म्हणून तुम्ही कवडी मोल किमतीनं तुम्ही दिलं। हे काम मोदींनी केलं नाही, हे पाप पवारांनीच केलेलं आहे।